मी नार्को टेस्ट करतो, सिद्ध न झाल्यास तुम्ही सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना दिले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना वेग आला। काय आहे हे प्रकरण आपण या वार्तापत्रातून समजून घेऊ। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शो हिट अँड रन प्रकरणात सध्या महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार रवींद्र दर्डीकर यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या आणि या प्रकरणात लक्ष महाराष्ट्राकडे वेधले गेले। कारवाया सुरू झाल्या आणि या प्रकरणात संबंधितातील अनेकांवर कारवाई करण्यात आली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणामुळे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे लांब राहिलेले दिसत होते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे। दमानिया यांनी अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। त्यांना अजित पवार यांनी उत्तर दिले आणि ते म्हणाले की माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी आहे। या चाचणीत काही आढळले नाही तर अंजली दमानिया यांनी पुढे कुठेही सामाजिक जीवनात सहभाग घ्यायचा नाही आणि सामाजिक जीवनातून संन्यास घ्यायचा, असे आव्हान त्यांनी दमानिया यांना दिले। त्यावर अंजली दमानिया यांनी देखील सदरचे आव्हान स्वीकारले असून त्या म्हणाल्या आहेत की हे मला मान्य आहे, पण तुमच्या टेस्टसाठी प्रश्नावली माझी असेल, हे तुम्हाला चालेल का, असा देखील प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे। अंजली दमानिया म्हणाल्या की अजित पवार, तुम्ही नार्को टेस्ट लवकरात लवकर करा, मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे। त्यातही तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार हे देखील सांगा। तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या म्हणणेप्रमाणे मी घरी बसून राहील, कोणतेही सामाजिक काम करणार नाही आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेईल। मात्र तुमची नार्को टेस्ट होणार असेल तर त्याची प्रश्नावली माझी असेल। अंजली दमानिया यांनी आरोप करताना असे देखील म्हटले आहे की मी लिहून देते की तुम्ही म्हणाल तसं तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमची नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन झाला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की मी संन्यास घेईन, कुठलेही सामाजिक विषय कधीही लढणार नाही आणि माझ्याबाबत जी वक्तव्य केली त्यांची माफी मागण्यासाठी मी 24 तासांची वेळ दिली होती, परंतु त्यांनी माफी मागितली नाही। त्यामुळे आता सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर मी करणार आहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे। एकमेकांना दिलेल्या या आव्हानाची राजकीय वर्तुळात फार मोठी चर्चा असून पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।